सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाचे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षीच माझा विवाह ज्योतिराव गोविंदराव फुले या माणसाशी झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले की माझा विवाह त्या माणसाशी झालाय ते निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसाने भारतीयांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध वाघिणीचं आणि वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. अरे शेपाळासारखं जगलं तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलं तर नाम होतं, कार्यघंटाळ होतं, जखमीचं होतं, पण शिवाय याच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणे किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं होतं. सनातनाचं मात्र धर्म बुडाला म्हणून परंतु सुरू होती. सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म उठतो यांचा? इतका लागू अशोक धर्म माणसासाठी असतो का धर्मासाठी माणूस? माणसात येणारी प्रत्येक गुण ठरली काय बुडाली काय आम्हाच काय उपयोग त्याचा? आमचं जन्म आणि मरण आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. या जीव होती, हानी होती, बरोबर आहे सर. घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. आम्ही त्यासाठी तर बांधले होतो. शेठजींनी मला सांगितलं सावित्री आपल्याला खूप प्रकारच्या डोळ्यातील आसू पुसायचे, त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नळी फुलबाग फुलायचे. त्याला माणूस म्हणून उभं करण्यासाठी अगोदर शिक्षण दिलं पाहिजे. आजपर्यंत त्यांच्या दैनिक अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतं, माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तू विचार करतो अशी विचार करणारी, घडवणारी सृजनशील माणसावी. या देशाला आणि आपल्याला भारताला कर्म प्राप्त करून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय करणं काय नाही. आपल्याला यासाठी शिक्षण द्यायचंय. उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायची. देशील मला साथ? मी केवळ होकारच दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली. अशीच मी एक नेहमीप्रमाणे शिकायला जात असताना माझ्यासमोर एक भिटांवर उभा राहिला आणि म्हणाला, ए डोळे कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर, तुला तुझी आधार तयारी की शिकवणं. कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी देवाचे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते. तिच्या कानाखाली सनसनीत जाग आता भरतीला तिच्या डोळ्यासमोर काजळे चमकले आणि आज समोर आला थोबाड फुटले. उद्या कधी माझ्या समोर आले ना तुझ्या रक्ताने धरती रंगेल. माझा संरक्षक तिथून निघून गेला. माझ्या आश्रमाची कपड्यावरून पाळलेली बघे त्याची झालेली पातळ त्वरित निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण टेकलं, मी गप्प राहिले, तक्रार केली, शिव्या दिल्या, मी सहन केलं, पण माझा आज आतून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. शाळेचा व्याप वाढत होता. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं. आता सगुणाबाई, फातिमा शेख आदींनी या कामी मोलाची मदत केली. कपाशीने आलेल्या जॉन वॉल्टर व मेजर कॅन्डी या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना शाळेची प्रगती खूप भासली. श्री कोणत्याही जातीची धर्माची आसना अन्यायाची बाई नेहमीच पेटली. एखाद्या बाईचं नाव मयत पावला की काही सती जायचं, या केशवट करून मोठी करायचं, या एकाच फुले दाबून ठेवायचं. नवरा गेली याचा श्रीचा दोष कसा होऊ शकतो? प्रत्येक माणसाला जगायचा गौरवाचा अधिकार आहे आणि त्यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. केशवपणाविरुद्ध सणाचा संत घडून आणला. काशीबाई मात्र कोळ्या गायची बालविधवा, तिचेच अर्थसत्यांमुळे ती गरोदर होती. त्या अशा प्रकरणात बदनामी होती ती शिरांचीच आणि याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. नाही मला जगायचं नाही, मला मरू द्या अशी काकुळतीने विनंती करणाऱ्या काशीबाईंच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहिलो. तिचे आईबाबा झालो. मोठ्या आनंदाने तिचं बालपण केलं आणि तिच्या गोजीरवाड्या बाळास आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव दिलं यशवंत. काशीबाई सरकशात कित्येक श्रेय हे आमच्या लक्षात आल्यावर शेठजींनी ठिकठिकाणी जाहिरातींचे फलक लावले. त्याला विद्येचं अज्ञानाला वाकडं पाऊल पडल्यास त्यांनी ज्योतिबांच्या गृहहत्ती देऊन बाळंत व्हावं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचं सगळं आम्ही करू अशी शंकर बाळंतपण केली. ती लहानपणी बालकं त्याच्या जोडीजोडी चालणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं. शाळेसाठी तसेच न्यायिक संगोपन गृहासाठी आम्हाला स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण करावी लागली. शेठजीचं समाजकार ही सत्यशोधक समाजामार्फत जोरात चालू होतं. मीही त्यात सामील झाले. माशिलाही करू लागले. शेठजी सांगतील त्या गतीने मी त्यांच्या ग्रंथांचे लेखनही करू लागले. काव्य फुले, सुबोध जोशी रत्ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं भाषण, त्याचबरोबर अखंड, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ होते. या ग्रंथांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मीही रचना करू लागले. काव्य फुले, सुबोध जोशी
प्रश्न आणि गाणी याची निर्मिती मला करता आली ती शेटजींच्या प्रभावामुळेच. एकदा 1877 खूप मोठा दुष्काळ पडला. त्या भयंकर दुष्काळाचे वरण करतानाही ताबडतोब आपल्या स्वतःच्या मुलाला अन्न देता येत नाही म्हणून लोक आपल्या स्वतःच्या मुलाला विष घालत होते. आम्ही पुढे होऊन तत्काळ जोशीसाठी एक मदत केंद्र सुरू केलं. 2000 लोकांना भुकेल्या घालण्याचं काम आम्ही केलं. अरे सांगण्यासारख्या खूप गोष्टी बाबांनो, पण कोणीही किती विरोध केला तरी तसं वरून मागे हटलो नाही. शेतीची प्रगती बिघडू लागली. अर्धांगबाईनं त्यांची उजवी बाजू रिकामी केली तरी त्यांची परिस्थिती सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला. आणि अखेर शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेटजी आम्हाला सोडून गेले. फक्त जीवासाठीच नाही, माझा वैचारिक साथीदार, माझा कार्याचा भागीदार, माझी आधारवड, माझी प्रेरणा, माझं सर्व काही आणि सर्वस्व निपिचित. 50 वर्षांची सोबत संपली होती. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, गोड त्यांची वाणी, मने भूमी, यशवंता, लक्ष्मी आणि मी. माझं आकाश हरवलं होतं, जमीन निवडली होती आणि एवढ्यात बाहेर कसली कलबल सुरू होती. महादेव आणि सब्बा हे पेटायला उठली होती. कुणी अग्नी कोण द्यायचा, कांदा कोण द्यायचा, कुरडी कोण द्यायची यावरती कावाकावाने बोलत होते. यशवंत आमचं नाही, आमच्या रक्ताचं नाही हे एकदा त्यांना त्या परिस्थितीत आम्ही सुनावलं. यशवंत आमचा मुलगा आहे, मी त्याची आई सांगते. एक मुलगा म्हणून सगळे तिथे यशवंतच करेल, दुसरे कोणही करणार नाही. पिढी यशवंत आमची आणि माझ्याकडे त्याच्या पुढे पुढे चालू लागलो. हजाराच्या दर्शनोत्तर प्रेत यात्रेमध्ये सहभागी झाला होता. मोठ्या नदीची काठी अग्नी सुद्धा आणून दिली. त्या घराघरात प्रकाशाची फुलं वाटली. तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगत्या अग्निफुलामध्ये अदृश्य झाला. शेटजींची आठवण सतत येत होती. मन कष्टी, शरीर जड वाटत होते. शेटजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली. पुढे प्लेटची साथ सुरू होती. काठी येऊन लोक पटापटात मरत होती. मी यशवंताला घोरपडीमध्ये एक हॉस्पिटल उभारला सांगितलं. घराघरात जाऊन मी लोकांना त्या हॉस्पिटलमध्ये आणत होती. ते हा एक संसर्गजन्य होता. तो आज न उद्या मलाही होणार होता. तर मरण्याच्या ध्यानाने मी माझ्या कामावरून मागे राहतो. मूळ आम्ही जगलो त्या समाजासाठी आणि यात मरण येणार असेल तर मरणा तुझे स्वागत आहे. हे बघ मी तुझ्या सामोरे आले. तुला माहिती आहे की सावित्रीची सावित्रीबाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री माई ही सिद्धांतर आहे माझी. माई अगं शेवटचं एकच इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मी म्हणलो त्या लेकराला दे, यानं अजून मी दुनियाही पाहिली नाही. मी ओतलेलं झाड कधी ना कधी कोसळणार. माझ्या आज्ञाधारी यशवंतानं माझी आज्ञा पाळली. आश्रमे दबदबलेले डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले. बघितलं मरणा, फक्त 1 मिनिट मला माझ्या सगळ्या सहकार्यांना आठवू दे. अरे वा शेठजी,